मित्रांनो, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो तुमचं सरस स्वागत आहे। मित्रांनो, आपली आजची शॉर्ट राईड आहे मित्रांनो, जास्त मोठी नाही, कारण ऑलरेडी मी डोंबिवलीवरून आता रोव्याला आलेलो आहे। तो रोड तुम्हाला मी रस्ता ॲक्च्युली एक्सपोज केलेला आहे, पण आता थोडी आपली शॉर्ट राईडसाठी मी तुम्हाला गेले। हा बघा हा बोर्ड, आपण आता कुठून चालू केलं आपण थोडं पेनच्या पुढे आलेलो आहे। पेनच्या पुढून आपण थोडी राईड चालू केलेली आहे, कारण तो जेवढा अर्धा रस्ता राहिला होता तो तुम्हाला मी एक्सप्रेस करतो मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपली आजची राईड चालू करूया मित्रांनो। आपल्याला आता इथून राईड घ्यायचा आहे, सरळचा रस्ता गेला हा डायरेक्ट बस स्टॉपला, म्हणजे बस डेपो आहे तिकडे गेलेला आहे, पण आपल्याला तिकडं न जाता आपल्याला इकडून जायचं आहे। बघा किती सुंदर असा समोरचा नजारा दिसतो मित्र। बघा, मला वाटतं इकडे पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे हे असं हिरवेगार झाडी तुम्हाला दिसते। सुंदर अशी मित्र ही झाडी आहे। थोडं पुढे गेल्यावर आपल्याला टर्न पण बघा कसा सुंदर असा वलंदार रस्ता मित्र हा, आणि मला वाटतं पाऊस इकडे चालू झालेलाच आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला हिरवीगार अशी झाडी दिसते। आता अशी झाडी तुम्हाला दिसणारच नाही मित्र। सुंदर अशी आपली राईड चालू आहे मित्र, संडे राईड आहे। आता आपल्याला इथून लेफ्ट टर्न घ्यायचा मित्र, सरळ रस्ता गेलेला आहे मित्र, अलिबागला गेलेला आहे, पण आपल्याला तिकडं न जाता आपल्याला रोहाच्या खिंडीमध्ये जायचं आहे। सरळ रस्ता गेलेला आहे तो तिकडूनचा, आपल्याला अलिबागला गेला, आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे। हे आता डायरेक्ट आपण नागुडनाचा बस स्टॉप आहे त्याच्या बाहेरून चाललेलो आहे आपण, म्हणजे नागुडना गावाचे हा तसं बोललं गेलं तरी, त्या गावाच्या बाहेरून चाललेलो आहे आपण, आणि आपण आता भिशीखिंडामध्ये जाणार आहे मित्र। आपल्याला आता भिशीखिंडाची एंट्री लागलेली आहे। कसं सुंदर असं हे वलंदार आहे बघा मित्र, याला आपल्याला रोहाची भिशीखिंडा, म्हणजे नागुंड्याचा बस स्टॉप तुम्ही सोडला तर त्याच्या पुढं थोडं आलं काय बघा, अशी भिशीखिंडा लागते। पण आपल्याला हा लेफ्ट साईड गेलेला हा पाली रोड आहे, पण आपल्याला तिकडे नाही जाता आपल्याला हा इकडे सरळ स्ट्रेट जायचं आहे। किती सुंदर अशी भिशीखिंड आहे बघा, आणि कसे वलंदार रस्ते आहेत बघा मित्र। बघा खूप जबाबदारीने इथं आपल्याला गाडी चालवावं लागते मित्र। किती सुंदर आहे बघा मित्र, असे टर्न आहेत बघा, सुंदर असे टर्न आहे त्या भिशीखिंडामध्ये। खूप जबाबदारीने गाडी चालवावी मित्र इकडे आल्यावर। मीच नाही, मी सर्वांना सांगतो मित्र, मी तर चालवच आहे, पण तुम्ही पण प्रयत्न करा। कशी हिरवीगार झाडी बघा मित्र, पाऊस पडला त्याच्यामुळे ही झाडी आपल्याला अशी दिसते। कसे वलंदार रस्ते आहेत बघा, मजा वाटते पण राईड करायला। कुठली राईड म्हणा, कार राईड या बुलेट राईड बोला, असे वलंदार असतात बघा। थोडी जरी नजर हटली ना मित्र झालं मग, तर खूप जबाबदारीने चालवा। आता आपल्याला ही उतरंडी लागलेली मित्र खिंडीची या, आपल्याला साईडला गावं दिसतात बघा, थोडी थोडी मला तर दिसतात। त्यामुळे ही भिशीखिंडाची उतरंड आहे, म्हणजे आता असा खाली रस्ता जातो हा, म्हणजे खाली उतरण्यासाठी। तर मंके पण आहे, तुम्हाला दाखवतो, नशिबाने भेटला तर चांगली गोष्ट आहे। ते असतात उभं इथे, पण काय दिसत नाही मला, तर खूप मंके असतात लेफ्ट साईडला उभे। मेन हे आजूबाजूला झाडी आहे ना मित्र, तीच खूप सुंदर वाटतात बघायला। टर्न तर आहेतच, आणि वलंदार रस्ते पण आहे, जबाबदारीने गाडी चालवावी मित्र। अशा प्रकारे मित्र आपली खिंड संपलेली आहे, आणि आपल्याला आता सपाटी लागलेली रस्त्याची। आता काय वलंदार रस्ता नाही आहे, थोडं मध्ये मध्ये आहे, एक सेकंड असं 1-2 मिनिटाच्या अंतरावर, जास्त नाही आहे। आता आपण उतरलेलो आहे,
आणि मित्र आता 1 मिनटा या 2 मिनटाच्या अंतरावर गाव पण आलेलं आहे तिथे मी आता जाईल. आणि आजचा ब्लॉग आपण मित्रांनो इथंच एंड करूया. बाय बाय.